लाडकी बहीण योजना राबवताना महत्त्वाची भूमिका आहे ती अंगणवाडी सेविकांची। या अंगणवाडी सेविका महिला लाभार्थ्यांना त्यांचे फॉर्म देऊन ते संपूर्ण फॉर्म भरून घेतात। मात्र या अंगणवाडी सेविकांची उपेक्षा होत आहे। गेल्या 1.5 वर्षापासून अंगणवाडी सेविकांना मानधन सुद्धा या संपूर्ण संदर्भाचा अद्यापपर्यंत मिळालेलं नाही। शिवाय यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचं काम करण्यासाठी बहिष्कार जे आहे ते टाकल्याचं सांगितलं। आपल्यासोबत अंगणवाडी सेविका महिला आहेत। काकू, तुम्ही लाडक्या बहीण योजनेचं काम करता, तुम्ही बहिष्कार या कामावर टाकत आहे, काय नेमके कारण आहेत त्याचे? आमचे नेमके कारण असे आहे की लाडक्या बहिणी योजनेचं जे आम्ही काम केलेले आहे 1.5 वर्षापासून जे फॉर्म भरले होते त्या फॉर्मचे आणखीन आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही, पैसे म्हणजे भेटलेच नाही। 50 रुपये फॉर्म प्रमाणे त्यांनी आम्हाला कबूल केले होते, पण आणखीन आम्हाला भेटले नाही ते पैसे। आता ते करेक्ट करण्याची यादी आली का, ते यादी आता तुम्ही पात्र आहे का बा, ती यादी तुम्ही तपासून आम्हाला कळवा आणखीन डबल। पण आम्ही त्याच्यावर बहिष्कार करणार नाही, आम्ही करणार नाही आमचे पैसे भेटेपर्यंत। किती महिलांचं अंगणवाडी सेविकांचं मानधन थांबलेलं आहे? आमचं नाही, बाकीचे तालुके आलेले आहे। यवतमाळ जिल्हा शहरीचे आहे आणि काही ग्रामीणचे आहे। आर्णी तालुका ग्रामीण, आमच्या आर्णी तालुक्याचे याचे आहेत। पण आता हे म्हणताय साहेब लोक आले म्हणते, आता तुमच्या खात्यात टाकू म्हणते असे म्हणत आहे, पण आता आणखीन आमच्या खात्यात काही पैसे आले नाही। निश्चित आपण जर पाहिलं तर लाडक्या बहीण योजनेचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी या संपूर्ण कामावर बहिष्कार तो टाकलेला आहे। जोपर्यंत मानधन जे आहे ते सरकारकडून मिळणार नाही तोपर्यंत काम करणार नाही अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। कॅमेरामन नितीन राऊतचा विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।